आणि आता बातमी आहे पुण्यातून। मोहोळ हत्या प्रकरणी 18,000 ऑडिओ क्लिप या पोलिसांच्या हाती लागल्या। शरद मोहोळ आणि आरोपींच्या मोबाईल क्लिपमधून या सर्व क्लिप या सापडलेल्या आहेत। 18,000पैकी 6 ऑडिओ क्लिप या संशयास्पद आढळून आल्यात आणि ऑडिओ क्लिपमधून अभिजित मानकरचं नाव समोर आले। अभिजित मानकरला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊ। मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, ज्या अभिजित मानकरचं नाव या माध्यमातून समोर येते, हा अभिजित मानकर नेमका कोण आहे, काय अधिकचे तपशील आहेत? अगदी जर आपण बघितलं तर शरद मोहोळ हत्यानंतर आतापर्यंत जवळपास 16 आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे आणि यामध्ये आणखीन कुणाचा इन्व्हॉल्वमेंट आहे, कशा पद्धतीने हा संपूर्ण कट रचला गेला होता, या संदर्भात आणखीन सखोल तपास पुणे क्राईम ब्रांच कडून सुरू आहे। आणि आता जर आपण बघितलं, जे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यांचे जवळपास 17,000 जे कॉल रेकॉर्डिंग्स आहेत ते पुणे पोलिसांनी त्या ठिकाणी निष्पन्न केलेले आहेत आणि त्यात अनेक कॉल रेकॉर्डिंग मध्ये हा संपूर्ण कट कसा करायचा आहे, कधी करायचा आहे, कुणावर कुठली जबाबदारी आहे हे देखील त्याच्यामध्ये ऑडिओमध्ये पोलिसांच्या हाती लागलेलं आहे। आणि त्यातच अभिजित मानकर यांचं देखील नाव समोर आलेलं होतं, याचं नाव समोर आलेलं होतं आणि त्यानंतर आता पोलिसांनी त्याला देखील अटक केलेली आहे आणि सखोल तपास त्याच्याकडून केला जातोय। नेमकं याचं इन्व्हॉल्वमेंट काय आहे, याला काय जबाबदारी दिलेली होती हे अजून देखील स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र आतापर्यंत जर आपण बघितलं तर खूप मोठं पोलिसांनी या डिटेक्शन मध्ये 17,000 कॉल रेकॉर्डिंग या ठिकाणी आणलेले आहेत, ज्यामध्ये जो मुन्ना पोळेकर आहे त्याला सातत्याने त्याच्याशी कोण संपर्कात होतं जर आपण बघितलं तर विठ्ठल शेलार असेल, त्याचबरोबर इतर जे या आरोपी यामध्ये अटक करण्यात आलेले आहेत ते सातत्याने त्याच्याशी फोनवरून संपर्कात होते आणि हा जो प्लॅन आहे, हा संपूर्ण जो कट आहे तो जवळपास 2 ते 3 महिने अगोदर प्लॅन करण्यात आलेला होता आणि त्यानुसारच हा संपूर्ण एक्झिक्युशन करण्यात आलं आणि त्यानंतरच ते शरद मोहोळची हत्या त्या ठिकाणी करण्यात आली होती। मिकी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।